डबल लेयर मोगरा कसा बनवायचा हे बघूया आता आपण. सुरुवातीला आपण फ्लावर बनवून घेऊया. एक गोल्डन बीड्स, एक ओव्हल शेपचा मोती, सेम असे 7 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. बोटाने टाईट पकडायचं आणि तार खाली खेचायची. सेम आधी आपण फ्लावर बनवायला शिकलो होतो ना, त्याच पद्धतीत एक फ्लावर बनवून घ्यायचं 7 मोत्यांचं. आतमध्ये क्रिस्टल वगैरे टाकून त्या पद्धतीने. तर आपण हे 7 मोती ओवून घेतलेले आहेत. तर आता याला जॉईंट करायचं. सेम पहिलं फ्लावर आपण जसं बनवलं होतं सेम त्या पद्धतीत 2 पुढे जायचं आणि एकने पाठीमागे यायचं. ते पूर्ण झालेलं आहे. तार नंतर मोत्यांच्या खालून वरती घ्यायची. एक ग्रीन कलरचा क्रिस्टल तारेमध्ये ओवून घ्यायचा. आणि मोत्यांच्या खालून तारवरी काढायची. आणि 9 mm गोल्डन बीड्स तारेमध्ये ओवून घ्यायचे. झाले 9 गोल्डन बीड्स ओवून झालेत. तर याला लूप द्यायचा. एक 2 3 आणि हे मोती गोल्डन बीड्स जॉईंट करून घ्यायचे क्रिस्टल मण्याला. त्यामुळे गोल्डन बीड्सच्या आतमधून तार घ्यायची. आणि नंतर मोत्यांच्या खालून घ्यायची. सेम प्रोसेस पहिल्या फुलाची जशी होती तशीच करून घ्यायची. हे झालं आपलं पहिलं फ्लावर रेडी. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरं एक फ्लावर बनवून घ्यायचं आहे. पण त्यात आपल्याला क्रिस्टल मणी टाकायचं नाही आहे. एक गोल्डन बीड्स आणि एक मोती. असे आपल्याला 10 मोती ओवून घ्यायचे आहेत. पहिल्या लेअरला आपण 7 ओवले होते, त्याच्यापेक्षा 3 किंवा 4 एक्स्ट्रा घ्यायचे. 3 एक्स्ट्रा घेतले तरी चालतात. तर आता हे झालेत आपले 10 मोती तारेमध्ये ओवून झालेत.
तर ते जॉईंट करून घ्यायचं. सेम पहिल्यासारखी प्रोसेस करायची. गॅप ठेवायचा नाही. बोटाने मणी दाबून धरायचे आणि तार पुढे घ्यायची, मोत्यांच्या वरून घ्यायची आणि खालून काढायची. तर हे झालं. असं फ्लावर बनवून घ्यायचं. हे एक फ्लावर आणि स्टार्टिंगला आपण बनवलेलं हे एक. तर आता हे दोन्ही एकमेकांवरती जॉईंट करायचं. दोन्ही बरोबर पकडून अल्टरनेट फ्लावर म्हणजे गॅप पडेल असं दोन्हींच्यामध्ये आलं पाहिजे असं ठेवायचं आणि ही अशी तार काढायची वरून आणि खालून. हे बघा, पहिल्या फुलाच्या मोत्यांमधून घ्यायची, परत खालच्या फुलाच्या मोत्यांमधून काढायची. सेम असं घ्यायचं. जेणेकरून मोती जॉईंट आपले फुल फ्लावर जॉईंट होऊन जाईल. एकदम टाईटमध्ये बसलेला आहे. हे झालं डबल फ्लावर. याच्या खाली आपण 3ही लेअर करू शकतो. 1 2 3 आपल्याला जेवढे हवे तेवढे करू शकतो.